अरे आई शपथ, कोंबडे बघा भाई साहब, एवढे मोठे कोंबडे कधी बघितले होते काय? एवढे मोठे ते. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिस इज डे 2 इन लोणावळा. सो आम्ही अजून पण विलावरतीच आहे. मॉर्निंग झाली आहे, लवकर उठलेत सगळे, 8 वाजलेत. काल लेट झोपले सगळेजण. लेट झोपले म्हणजे सगळे लोक थकले, पाण्यात खेळून खेळून उड्या मारून मारून. सगळे लोक 2-2:30 वाजेपर्यंत झोपले. इकडचं सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू बघा ना, काय मस्त वाटतंय. एकदम शांत प्लेस आहे. मस्त ना, चारही साईडला इकडे पूर्ण डोंगरच्या डोंगरच आहेत आणि भारी वाटतं इकडे. आणि पूलच्या साईडने बघा मस्त इकडे स्टेप्स लावल्यात आणि या साईडला आपला पूल आहे. मी आता इकडे थोडा सनलाईटमध्ये चालत होतो, आता उठल्या पण जास्त कडक ऊन लागते. हे लोक बघा उठल्यात सकाळ सकाळ, गप्पा मारतात. आत्ताच सगळे मित्रांनो पूलमधून बाहेर आलेत आणि इकडे नाश्ता करायला बसलेत. कसा आहे नाश्ता? काय काय नाश्त्याला? बुर्जी, पोहा, बुर्जी पाव, पोहा. अच्छा, चहा. चांगला आहे का पण? एक नंबर. चला, रिव्ह्यू चांगले येतात नाश्त्याबद्दल. तुम्ही काय खाता मॅडम? बनवलाय मी तर दोन्ही टेस्ट करायला घेतली. अच्छा, ओके. सगळा नाश्ता अवेलेबल आपल्याकडे. पोहे आहेत आणि याच्यामध्ये बुर्जी, लिंबू देऊ? याच्यामध्ये बुर्जी आहे. लिंबू हे याच्यामध्ये कसं काय डायरेक्ट लिंबू? हा काय एकटा बसलाय? सगळे लोक नाश्ता करतात आणि परत आता पूलमध्ये जातील नाश्ता करून. सो चला, मी पण नाश्ता करून घेतो, मग भेटू डायरेक्ट पूलमध्ये. इकडे मित्रांनो आम्ही खातो पोहे आणि ही बघा काय करते, पोह्यांमध्ये बुर्जी टाकून बुर्जी मिक्स करून खाते. कोणतं कॉम्बिनेशन आहे हे रे? आता उरलंय, मी वेस्ट करू का? अरे मग पोह्यांमध्ये कोण बुर्जी टाकून खातं? मी खा खा खा, बघू कसं लागतंय सांग. मोठा घास लागणार आहे. आई शपथ, खरंच खाते ही. काय हे ही बघ, पोह्यात बुर्जी टाकून खाते. आम्ही निघालो मित्रांनो विलावरून, आता बाहेर आलो आणि जसं आम्ही लास्ट टाइमला आलो बाउन्सिंग ब्रदर्स, इकडे चालू आम्ही रिटर्न. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. हे पण लास्ट टाइम मला गेम नाही खेळायचा. रिटर्न तू जा आतमध्ये त्याच्यात परत. ही माझी बायको बघा, ही पहिल्यांदाच चालली बघा इकडे. तुला जायचं आतमध्ये गेम खेळायला? हा, कोणता? काय इकडे हे लोक येतात यार, पण मसाज करून घेतात इकडे बघा. हे असे मसाज करतात इकडे, सेम मसाज करायला येतील. म्हातारे लोक आहेत ना सगळे. मी पण आता ज्येष्ठ नागरिक झालेली आहे हळूहळू, मग मला मसाज करून घ्यायचं. मला पूल खेळायला जायचं भाई, मला पूल खेळायला जायचं. मला नाही माहिती, मला पूल खेळायला जायचं. इकडे लहान पोरांचे खेळणे पण ठेवलेत. हे पूलवाल्या सेक्शनमध्ये चालेल. इकडे बघा पूलवाला सेक्शन, इकडे मस्त आहे. मी लास्ट टाइमला नव्हतो गेलो इकडे, पण मला आता जायचं आहे तिकडे. आणि हे फनी टास्क पण आहे तिकडे. हे जिंकल्यानंतर, हां हे पाडल्यानंतर, ग्लासेस पाडल्यानंतर आपल्याला हे भेटेल. पण इथे बंद आहे गुड्डू, इकडे कोण नाही. काय
पोकेमॉन पाहिजे सगळे धूळ बसली आता आम्ही लोक डॅशिंग कारमध्ये चाललो. ही पण चालली आहे. तुला असं ठेवलं ना अजून 2 लोक आहेत. मजा येणार मजा. छोटासाच आहे, थोडा मोठा असता तर मजा आली असती, पण छोटासा स्पेस आहे. तो बघू आता आतमध्ये जाऊया. आता आम्ही 4 लोक झालो. आर्य चाललाय, तनिषा चालली आहे आतमध्ये, ईशा चालली आहे आणि मी पण चाललो आहे आतमध्ये. तिकीट हे काढलेत आम्ही, कुपन काढलेत. इकडे आतमध्ये जायचं आहे. सो मजा येणार आहे. ही नाही येत, ही बोरिंग आहे. बाहेर थांबते ही. हे चल आतमध्ये. सॉन्ग चालू आहे, सॉन्ग इग्नोर करा. आम्ही आता आलो इकडे आतमध्ये. इकडे हा आता इन्स्ट्रक्शन देतोय की कसं चालवायचं. मी ब्लू कलरच्या गाडीमध्ये बसलो. आतमध्ये येऊन बसलोय, सगळे अटकलेत. कोणाच्या गाड्या चालतच नाहीत, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. पण थोड्या वेळात आता चालू राहतात. आता चालू करतो इकडून. मित्रांनो, आताच आम्ही इकडे डॅशिंग कारमध्ये जाऊन आलो आहे. एवढी काय मजा नाही आली, कारण ती कार चालतच नव्हती एवढी प्रॉपरली. सो आता आम्ही कुठे चाललो आहे? स्नूप. हां, स्नूप खेळायला. सो इकडे आम्ही त्याचं हे घेतलं आहे, सबस्क्रिप्शन, म्हणजे हाफ एन आवरसाठी. काय हवा लागते गार. इथे एवढा मोठा पंखा आहे ना. आतमध्ये गेलं तेव्हा पंखा नव्हता, पण आता मोठा पंखा आहे. आम्ही किती लोक आलो आहे? 1 2 3 4 5 जण आलो आम्ही इकडे खेळायला. आता येणार आहे मजा. मी तर पहिल्यांदा आलो आहे वाटतं भाई असं खेळायला. लाव ना पटापट. पहिला 1 नंबर आहे रे. सही वाटतंय. हे पण हे असं असतं ना की कोणता पहिला मारायचा, दुसरा सेकंड वाला नंबर. तुम्हाला येतं का आता? अपन जो मिलेगा वो मारेंगे. आर्य आता सेटअप रखतो. हे असं नाही. हा काय मला माहिती. अकू तुला येतं? डू गेलायचा डू गेला. थांब ना. कसं मारायचं? बोलला ना मारायचं. अरे वाईटला मारायचंय. असं कोण खेळतं? अरे ह्याला ते स्टँड असतात, ते स्टँड नाही आपल्याकडे. अर्धा तास मला वाटतं एवढे सगळे संपणार नाही आपल्याला. हे धर. तो येल्लो मारायचा पहिला. मग तेच तर डिफिकल्ट. ते हे कुठे स्टँड कुठे असतं? गेला. अच्छा गावान. आता बघ तो व्हाईटनी ह्या येल्लोला मारायचा. इथे असं पकडू शकतो. हां येस. असं खेळ. तो फक्त तुझं स्टँड. हे काय मारते? मामा कसं? अरे येल्लो मारायचं आहे. अरे तू धरते काय ते? मग बंटी असा रिबाउंड मार नाही. पण नाही रे, स्पेसच नाही. हा रे हल्ला हल्ला तो. पण अगर विदाउट नंबर एखादी गेली मग शॉट लागणार ना लागला पाहिजे. तुला थोडं पुढे पाहिजे. अच्छा. मला पण आपको
अय्या हे अलाउड ना असं. तुला सांगतोय असं त्या पॉइंटला स्पेसिफिक तिथे हिट जातच नाही. हे आता इझी झाले, आता इझी झाले. कुठली मारली कुठू अरे ही साप पकडायला आपल्याकडे सर्प मित्र आपल्याकडे मित्रांनो 2 सर्प मित्र आलेत. ह्यांना साप भेटत नाही. हे सर्प मित्र बघा, ही एक आहे सर्प मित्र आणि तनिषा जाधव एक सर्प मित्र आहे. असं पकडणं येडे, असं पकडणं. हा तो बाजूला कर, हाताने काय प्रॉब्लेम नाही. अरे हे बघ हे बघ हे बघ असं कर असं. आणि हा. 1 2 सरळ मार, सरळ. जीव नाही. खूप प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. आता फायनल टेक बघूया काका किती फोकस. एक नंबर एक नंबर एक नंबर. मजा आली भाई, मजा आली. सही आहे सही आहे सही आहे. हा अँगल चांगला होता. वन मोर वन मोर. हो जस्ट मिस जस्ट मिस. मान ना. आता आर्य ट्राय करतोय. कडक कडक. आजच्या गावात बघ ना, सकाळी मस्त पूल मध्ये पोहत होते, आता मसाज सेंटर. यांचा मसाज सेंटर बघा. हे 3 जण झोपलेत मसाज घ्यायला. पल्लवी आत्या, तिचे मिस्टर आहेत आणि मामा. चिक्की घ्यायला आले, चिक्की घ्यायला आली आहे ही. कोणत्या घेतेस? मला ही आवडते. पण ही रोज पेटल्स का दिसतात त्याच्यात? रोज पेटल नाही. नाही. बटरस्कॉचचे स्टिक करा. बटरस्कॉच मलाई चिक्की एक घे, अजून काही फ्लेवर जास्त नको, एकच घे. बटरस्कॉच हे पण तिकडे पण द्यायला लागेल ना आपल्याला. बटरस्कॉच आहे. हा घे, तुला आवडतं ते घे. तुला नाही आवडत का? मला नाही आवडत. ही 2 घेऊ. हा तिकडे पण द्यायला लागेल ना मम्मीकडे. इकडे देऊ. क्रश वगैरे पाहिजे. मिक्स वगैरे. तर मित्रांनो आताच मस्त आम्ही घाम गाळून आलोय आणि आता इकडे जेवायला चाललोय. पाटीलवाडामध्ये आम्ही जेवायला आलोय. पाटीलवाडामध्ये आम्ही जेवायला आलोय. सगळे लोक मस्त घाम गाळून आले, सगळे घामाटलेत. थकून आलो, स्वतः जेवायला चाललो. खूप भूक लागले. पाटीलवाडामध्ये आम्ही फर्स्ट टाइम चाललो इकडे. तसे एंट्री तर चांगली वाटते, मस्त हार्ट वगैरे लावलं इकडे. आणि पाटीलवाडावाला रानवाडा आहे की पाटीलवाडा आहे भाई, 2 नाव आहे त्यांच्याकडे. रानवाडा आणि पाटीलवाडा 2 आहेत. त्याचंच नाव आहे. हा सगळे लोक दमलेत आता. ही रील स्टार बघा, रील स्टार. आता मी पण कॉन्टेंट चालू यस करणार. यस. अरे आता आम्ही मित्रांनो एंटर करतो. बाहेर थोडं आम्ही इकडे फोटोज वगैरे काढत होतो. इथे पण आम्ही फोटो काढलाय, घोड्यावरती पण फोटो काढलाय, तिकडे पण फोटो काढलाय. स्वतः आम्ही आतमध्ये एंटर करतोय. इकडे खूप वेटिंगसाठी थांबायला लागतं कारण खूप सारा क्राऊड येतो. आणि इथे मस्त आहे अरेंजमेंट की चप्पल वगैरे काढून इकडे आतमध्ये जायला लागतं. पूर्ण असा व्ह्यू आहे इकडे. मस्त वाटतं, आतली वाईब खूप छान आहे. तर आत्ताच मित्रांनो आम्ही जेवून बाहेर निघालो आहे आणि इकडचा पूर्ण परिसर फिरतोय कारण इकडे भरपूर सारे मोठे मोठे स्टॅच्यूज आहेत. हा बघा ना, किती भारी वाटतं ना, नॅचरल. मस्त वाटतं तिकडे. पूर्ण ट्रॅडिशनल सेटअप आहे पूर्ण इकडे या साईडला. बस बस खराब होईल मग हे वाईट. चल हे मस्ती नाही आहे, मस्ती नाही. हे भारी आहे रे. असं आमच्या इकडे कणेरी मठ होता माहिती आहे. हा रे
देवीचं मंदिर आहे इकडे. आणि इकडे हे स्टॅच्यू बघा ना, वासुदेवचा स्टॅच्यू आहे इकडे, मावळे आहेत. आणि किती असं भारी वाटतं. असं ना कणेरी मठला आहे. मी ना लहानपणी असताना स्कूलमध्ये असताना असं गेलो होतो एका प्लेसवरती. तिकडे पण असं भारी आहे. ह्यांचं बांगड्यांचं शॉप आहे, पण बांगड्या तुटल्यात. अजून पण बऱ्याचशा गोष्टी आहेत यार, भारी वाटतं यार. इकडे बैलगाडी पण आहे भाई. बैलगाडी बघा मित्रांनो, बैलगाडी बसते का बैलगाडीत? ह्याच्या गावात बैल पण आहे तिकडे. ही बघा बैलगाडीत चढते. घे चालवायला घे. हे मस्त वाटतंय. बैल चालू पडतील. भारी वाटतंय रे पण. मस्त वाटतंय ना. हा हे बघा ना किती मस्त झोपडी वगैरे इकडे छोटीशी. कोंबडे बघ. अरे आई शपथ, कोंबडे बघा भाई साब. एवढे मोठे कोंबडे कधी बघितले होते काय? एवढे मोठे ते. घोडा मागाशी मित्रांनो आम्ही घोड्यावरती बसून एक फोटो काढलाय मस्तपैकी. हा नकली घोडा आहे. आणि इकडे मी तुम्हाला दाखवत होतो या साईडला पुढे आहेत हे बघा ना, छोटंसं वासरू गाईचं दूध पित आहे मस्तपैकी. किती रिअल वाटतंय ना. हे बघा ना, असं समोर आलं तर मला असं वाटतं रिअलच आहे भाई. एकदम रिअल वाटतंय. एकदम रिअल फील येतो. असं वाटतं की त्यांना समोरून टच करतोय. हे बघा ना, बैल पण किती मस्त वाटतं. असं तुम्ही बघितलं ना तर कळणारच नाही तुम्हाला की नकली आहे की. तो आता आम्ही जेवलोय मित्रांनो. आणि मी मगाचपासून म्हणतो गरम होत आहे, पण हलकासा पाऊस पण पडला आता इकडे. सो आता आम्ही निघू इकडून घरी जायला. 4-4:30 वाजलेत संध्याकाळचे. आणि घरी जाईपर्यंत आम्हाला 7-8 वाजतील. सो कदाचित ब्लॉग घरी गेल्यानंतरच मी एंड करेल. पण आता आम्ही चाललो आहे इथून थेट घरी डायरेक्ट. सो बघू आता ब्लॉग एडिट करून नंतर 2-4 दिवसानंतर टाकेल, त्याच्यानंतरच तुम्हाला बघायला मिळेल. सो भेटू आपण. सो फायनली मित्रांनो आम्ही आलो आहे घरी आफ्टर ट्रिप. आणि खूप जास्त दमलो आहे. आता फटाफट फ्रेश होऊ आणि आराम करू. आणि राहिली गोष्ट ट्रिपची, तर खूप जास्त एन्जॉय केला आहे आम्ही. खूप जास्त मेमरीज कलेक्ट केलेत. आणि इवन आम्ही नेक्स्ट ट्रिप प्लॅनचा पण विचार चालला आहे आमचा की कधी करणार आहे आम्ही असं. आणि लग्नानंतर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ॲज अ फॅमिलीसोबतचा. ट्रिप होती माझी, तर खूप जास्त एन्जॉय केलं. आणि हा तर येऊन झोपला आहे कारण हा खूप दमला आहे. आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करायचा वेळ झाला आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू, बाय.